तुमचा दात काढून झालेला आहे। आता दात काढल्यावरती आम्ही एक कॉटनचा गोळा त्या दात काढलेल्या जागी ठेवतो। हा करा, कर बंद। आता हा जो गोळा ठेवलेला आहे हा घट्ट बंद करून ठेवायचा, सारखं उघड बंद करायचं नाही। हां, दुसरं म्हणजे तोंडात थुंकी साठवून ठेवायची नाही। थुंकी, लाळ किंवा रक्त हे जे काही येतं ते गिळत राहायचं। तो कॉटनचा गोळा आपल्याला अजिबात ओला करायचा नाही। दुसरं, 1 तास झाला की स्वच्छ हात धुवायचे डेटॉलनी किंवा हँडवॉशनी आणि कॉटनचा गोळा काढून डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा। त्यानंतर दिलेल्या गोळ्या घ्यायच्या आणि थंड दूध प्यायचं। जर दूध आवडत नसेल तर आईस्क्रीम घेऊ शकता, पण आईस्क्रीम आणि दूध हे दोघंही प्लेन पाहिजे। आम्ही जो बर्फाचा गोळा तुम्हाला देणार, हा बर्फाचा गोळा जो देतो तो ज्या साईडनी दात काढलेला आहे त्या साईडनी एव्हरी आवर म्हणजे प्रत्येक तासाला 5 मिनटं ज्या साईडनीला दात काढला आहे तिथं आपल्याला हलवत राहायचं। एका जागी जर ठेवलं तर तिथं पट्टा येऊन जाईल, पण आपल्याला काय करायचं आहे, हलवायचं आहे। हे झालं की हा आपल्याला डिफ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। पुढच्या तासाला हा काढून परत आत्ता जसं शिकवलं तसं 5 मिनटं हा आपल्याला करायचा आहे। गोळा काढून झालेला आहे आपला। आता पुढचे 24 तास आपल्याला थुंकायचं नाही आहे, ब्रश करायचं नाही आहे, बोट, जीभ हे दात काढलेल्या ठिकाणी लावून बघायचं नाही। दात काढलेल्याच्या दिवशी कुठलीही गरम पदार्थ घ्यायचा नाही, विशेषतः चहा, कॉफी। दुसरं म्हणजे एरिएटेड ड्रिंक्स, कोका कोला, पेप्सी हे कुठलीही गोष्ट प्यायची नाही पुढचे ॲटलिस्ट 2 ते 3 दिवस। पुढच्या दिवशीपासून चहा तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला पिऊ शकता, शक्यतो अवॉइड केलं तर बरं, पण जर खूपच वाटत असेल तर घेऊ शकता। कुठलीही गोष्ट स्ट्रॉनी प्यायची नाही, जेणेकरून आपण अशी सकिंग मोशन जी होते किंवा ओढण्याची जी मोशन आहे ते काहीही करायचं नाही। आता जेवण काय करायचं याच्याबद्दल मी सविस्तर सांगणार आहे। ज्या दिवशी दात काढलेला आहे त्या दिवशी शक्यतो सॉफ्ट फूड म्हणजे मऊ अन्न हे घ्यायचं आहे। अजिबात ते तिखट मसालेदार नको। दुसरं म्हणजे कुठलीही टोकदार पदार्थ ज्याच्यात वेफर्स, शेव या सगळ्या ज्या गोष्टी येतात ह्या कुठल्याही आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, कारण जिथं आपण दात काढला आहे तिथं जाऊन ही जर का जखम झाली तर खूप तुम्हाला दुखणं वाढू शकतं। आजच्या म्हणजे ज्या दिवशी दात काढला आहे त्या दिवशी माऊ भात म्हणजेच कर्ड राईस म्हणा, तडका न देता हे तुम्ही घेऊ शकता। दुसरं, पोळी मिक्सरमधनं कुस्करून त्यात दूध आणि पिठी साखर घालून खाऊ शकता। उपमा खाऊ शकता, शिरा खाऊ शकता, त्याच्यानंतर इडली खाऊ शकता, इडली चटणी आपण खाऊ शकतो। या 5 ते 6 गोष्टी तुम्ही खाऊ शकता। पुढचे काही दिवस योगा करणं, प्राणायाम करणं किंवा ओम या शब्दाचं उच्चारण करणं तुम्ही टाळावं। जिमला जात असाल तर ॲटलिस्ट 3 ते 4 दिवसांतरच तुम्ही जिमला जावं, जोपर्यंत ठीक वाटत नाही आहे तोपर्यंत। सगळ्यात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन जी आहे ती मी आता देतो आहे। दात काढल्याच्या 24 तासानंतर घालायचं पाण्यामध्ये, कोमट पाणी करायचं आणि त्याच्या गुळण्या करायच्या। या गुळण्यांनी आपलं जखम भरायची जी प्रक्रिया आहे ती लवकर होते। ही जर का तुम्ही गोष्ट केली नाहीत, तिथे अन्नकण अडकले तर वेदना तुम्हाला होतील, जखम भरणं हे खूप डिलेड होतं। ज्या दिवशी म्हणजे पुढच्या दिवशी मिनिमम 20 ते 25 वेळा तरी गुळण्या कराव्यात। त्याच्या पुढचे 2 ते 3 दिवस मिनिमम दिवसात आम्ही 50 गुळण्या सांगतो। हे केल्या तर तुमची जखम लवकर भरेल। त्यानंतर पुढच्या 24 तासानंतर दात काढल्याच्या जेवण झालं की मिनिमम 4 खसखशीत गुळण्या झाल्याचं पाहिजेत। मी एकदा डेमो देतो आहे, तर आपलं जो ज्या साईडचे दात काढला आहे तो जो गाल आहे तो व्यवस्थितरित्या हलला पाहिजे। दात ज्या बाजूचा काढला आहे त्या साईडचा गाल प्रॉपर म्हणजे पद्धतशीरपणे हलला पाहिजे, तरच चांगलं क्लिनिंग होऊ शकेल।
नाही तर ह्याचा प्रॉब्लेम असा होतो 6-8 महिन्यानंतर दात काढलेला असेल तिथं तुम्हाला दुखायला लागेल आणि नंतर जेव्हा आपण बघू एक्सरे काढू तर कळेल की तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण अशा केसेसमध्ये काय होतं ना, आत अन्नकण फसलेलं असतं, त्याच्यामुळे दुखू शकतं. तर ही इन्स्ट्रक्शन अजिबात हलक्यात घेऊ नका. 40 ते 50 गुळण्यांचं एम हे ठेवलंच पाहिजे.